काल पहिला सामना जिंकला होता, परंतु विनरच्या मॅचमध्ये त्यांना सामना गमवावा लागला. त्यांच्याकडे देखील एक संधी असेल दोन्ही संघांसाठी, समसमान संधी, परंतु एकाला मात्र सुपर 6 मध्ये जाण्याची वाट असेल आणि एकाला मात्र या स्पर्धेतून बाहेर जाण्याची वाट असेल. जाऊया मॅचकडे. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मैदानाकडे घेऊन चलतो गोलंदाजीसाठी. पहिला गोलंदाज मंदार, स्वतः संघाचा सरसेनापती गोलंदाजीच्या मार्कवर पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूने सलामीची जोडी वैभव कोहली आणि मयंक म्हात्रे. बिग बॅटल पाहायला मिळेल. महत्वपूर्ण मॅच. चांगला फटका अलॉंग द कार्पेट. चेंडू चाललाय अगदी जमिनीला समांतर. शर्यत लागली होती क्षेत्ररक्षक आणि चेंडू मध्ये आणि जिंकली शर्यत. चेंडूने पहिला इथून स्वागत समारंभ करत असताना श्री गणेशा झालाय 4 या धाव संख्येने. जरूर आता आत्मविश्वास. एक सामना जिंकलाय, जरी काल जे झालं ते विसरून मात्र पुन्हा नव्याने सुरुवात इथे मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान संघ करेल का? वैभव कोहली याच्यावर मात्र मोठी जबाबदारी असेल. चांगला फटका पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु डीप मधून प्रोटेक्शन आलाय. राज तिथे तैनात होता. तत्पूर्वी मात्र एक धाव. चांगला सेन्सिबल क्रिकेट इथे मात्र खेळला जातोय वैभवच्या माध्यमातून. कारण आपण पाहिलं तर सुरुवातीच्या पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर स्ट्राईक रोटेशन महत्त्वाचे आहे. ज्या ज्या वेळेला डॉट बॉल आपण खेळतो त्यावेळेला मात्र थोडासा आत्मविश्वास ढासळला जातो आणि दबाव जरूर फलंदाजांवर लादलं जातं. तेच इथे मात्र जाणलंय. प्रत्येक चेंडूवर धाव येणं गरजेचं आहे, तरच मात्र टार्गेट चांगला सेट होईल. या अनुषंगाने मात्र पुन्हा एकदा नव्याने नवीन ऊर्जा घेऊन इथे मात्र उतरला गेलाय तो मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान. तर डॉट बॉल आलाय. पहिला डॉट बॉल या इनिंगचा पाहायला मिळतोय. चांगला कमबॅक इथून मात्र गोलंदाज संघाचा सरसेनापती कसा असावा पाटील चॅलेंजर संघाचा, आणि आपल्या संघ मालकाने जो विश्वास दाखवला आहे त्याला सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा इथे करावी लागेल. मंदार आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 5 धावा धावफलकावर. आता मात्र चांगला फटका मयंकच्या बॅटमधून. चेंडू हवेमध्ये. मिस टायमिंग आहे आणि शून्यावर मात्र दिलाय परतीचा इशारा. पहिला दे धक्का लागलाय तो मच्छिंद्र नाना प्रतिष्ठानला. मयंक बॅक टू डगआउट. धावसंख्या धावफलकावर 1-5. थँक्यू. तर संधी असेल पाटील चॅलेंजर्सच्या गोलंदाजांना, जर आपण विकेट हॅट्रिक संपादित केली तर मात्र रुद्र वडापाव सेंटरचे प्रोप्रायटर निलकंठदादा भंडारी यांच्या माध्यमातून तब्बल 5,000 रोख रक्कम पारितोषिक दिलं जाईल विकेट हॅट्रिकसाठी. याची आपण नोंद घ्या. पहिल्या 2 चेंडूंमध्ये 5 धावा आल्या होत्या, त्यानंतर सलग 2 डॉट, त्यानंतर विकेट पाहायला मिळाला. पाच चेंडूंचा खेळ संपला. 1-5 सध्या परिस्थिती पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. संघाचा संघनायक इथे मात्र पाहायला मिळतोय अतिश पाटील, ज्याच्या खांद्यावर आता जबाबदारी असेल. एका बाजूने डाव सावरण्याचा प्रयत्न सुरुवात मात्र दमदार करून दिली वैभवने, परंतु मयंकची हवी तशी साथ त्याला लाभली नाहीये. परंतु आता आतिश आलाय आणि आतिशला इथे मात्र चांगला खेळ करावा लागेल. चांगली गोलंदाजी इथे मात्र मंदारच्या माध्यमातून पाहायला मिळाली. भरपूर मोठा पावलांचा रणप त्याच्या माध्यमातून. सराव सातत्यपूर्ण असलं की सर्व काही ठीक होत असतं आणि तेच सराव सातत्याने इथून मात्र मंदारच्या माध्यमातून पाहायला मिळतो.
शेवटचा चेंडू आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत असताना चांगली गोलंदाजी धावा रोखण्याचा प्रयत्न केलाय. जरी पहिल्या चेंडूवर चौकार आलाय परंतु त्यानंतर चांगला कमबॅक आणि डोक्याचा वापर करून अगदी चेंडूची हाताळणी केली जाते ती गोलंदाज मंदारच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू असेल, फेकण्यासाठी सज्ज पुन्हा एकदा मंदार. कॅप्टन टू कॅप्टन अशी शेवटच्या चेंडूवरची लढत आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आणि आतिश आलाय, तो सांगतोय थांबा थांबा, मी आलोय आणि मी ठोकतोय षटकार. यस डीजे. थँक्यू. एका षटकाचा खेळ संपलाय. 11 धावा धावफलकावर आणि एक गडी बाद झालाय. धावफलकाचा विचार केला तर एक या आकड्याचं अधिराज्य सध्याच्या घडीला या धावफलकावर पाहायला मिळतं. आपण पाहतोय प्रभाग क्रमांक 27 प्रीमियर लीग पर्व क्रमांक पहिलं अगदी थाटामाटामध्ये कालच्या दिवसामध्ये उद्घाटन समारंभ सोहळा पार पाडल्यानंतर कालचा दिवस रात्र देखील आनंदात गेल्यानंतर आजच्या या दुसऱ्या दिवस रात्रीतील अगदी आपण शेवटच्या टप्प्यामध्ये येतोय आणि अगदी उद्याच्या दिवसामध्ये देखील सांगता समारंभ पाहायला मिळेल. ही मेहनत आयोजकांची जरूर सांगून जाते किती यश प्राप्त झाले या शृंखलेला. गोलंदाजीच्या मार्कवर P2चं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पाटील चॅलेंजर्स कडून संचित सज्ज झालाय उर्फ बापू. तर मात्र धावा रोखाव्या लागतील. सर्व काही सुरळीत चाललं होतं परंतु मागच्या चेंडूवर शेवटच्या चेंडूवर जो षटकार आला त्याने पूर्ण दबाव कमी केलाय तो मच्छिंद्रनाथ प्रतिष्ठान या संघाचा. आता वैभवच्या बॅटमधून देखना स्टोक क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा येतोय चौकार. ज्या पद्धतीची सुरुवात आपल्याला पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर चौकार ठोकून केली होती त्याच पद्धतीची सुरुवात इथे देखील दुसऱ्या षटकाला पाहायला मिळते. वैभव कोहलीच्या बॅटमधून आपल्या संघासाठी हा ठोकलेला चौकार. धावा लागल्या 4च्या मदतीने 15 या आकड्यावर. 1-15 सध्या परिस्थिती पाहायला मिळते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हा देखील ठोकलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. चौकारानंतर वैभव कोहलीच्या बॅटमधून मॅक्झिमम षटकार. थँक्यू. तो षटकार ठोकलाय. पहिल्या 2 मध्ये 10 धावा खर्च केल्यात. महागडे षटक म्हणायला हरकत नाहीये. एका बाजूने चांगलं षटक मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान संघासाठी. चांगला खेळ इथे मात्र वैभवच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. जर हा वैभव टिकला तर मात्र इथे थोडंसं अडचणीमध्ये पाटील चॅलेंजर्स येईल. सन्मान दिलाय. चांगल्या चेंडूचा सन्मान, खराब चेंडूवर प्रहार, हे मात्र सातत्याने चांगल्या क्रिकेटरचं महत्त्व आपल्याला पटवून देणारा हा खेळ स्ट्रोक पाहायला मिळाला वैभवच्या बॅटमधून. त्याने जाणलं की पहिल्या 2 चेंडूमध्ये धावा आल्यात त्यानंतर सावध पवित्रा स्वीकारायचा आहे आणि तिसऱ्या चेंडूवर 1 धाव घेऊन स्ट्राईकला मात्र अतिशला आणण्याचं काम केलं. 1 या धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या आतापर्यंत 22 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना 3 चेंडूंचा खेळ संपलाय आणि उर्वरित 3 चेंडू अजून देखील शिल्लक असतील. आतिशच्या बॅटमधून चांगला फटका परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे.
एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचं होणार नाही प्रयत्न. चांगलं कमबॅक गोलंदाज संचित याचं पाहायला मिळते. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि धावा धावपलकावर पाहायला मिळत आहेत त्या 23 धावा. अगदी महत्त्वपूर्ण मॅच असेल दोन्ही टीमसाठी. जिंकणं हे गरजेचं आहे. आपलं अस्तित्व टिकवायचं असेल, आपल्या संघाचं, संघ मालकाचं आणि संघाच्या नावाचं अस्तित्व टिकवायचं असेल तर हा सामना विजयी होणं तितकंच गरजेचं असेल. बिग हिट केलाय परंतु इथे चूक आणि चुकीला माफी नाही. झेल कुणाचा सोडलाय? ज्या फलंदाजाने इथे चौकार षटकारांची आतिषबाजी केली आहे त्याचा हा झेल सोडल्यानंतर इथे आलाय हा षटकार आणि या षटकाराची किंमत येणाऱ्या कालामध्ये जरूर मोजावी लागेल. संधी निर्माण झाली होती झेलची मोठा विकेट घेण्याची, परंतु इथे झेल सोडल्यानंतर षटकाराची 6 धावा मोजाव्या लागल्या. त्यानंतर सावध पवित्रा स्वीकारला गेलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि अगदी आपण पाहतोय 15.00च्या सरासरीने धावा धावपलकावर लागल्या त्या 30. महत्त्वाची सूचना आहे, सुपर 6 मध्ये जे संघ दाखल झालेत आतापर्यंत 3 आणि यापुढील जे 3 दाखल होतील त्या साई संघाच्या संघ नायकाने किंवा प्रतिनिधींनी इथे मात्र थांबायचं आहे. शेवटच्या सामन्यादरम्यान आम्ही उद्याचा सुपर 6चा ड्रॉ करणार आहोत, याची आपण जरूर आम्ही सूचना पुरवली जाते आयोजकांच्या माध्यमातून. डीजे थँक्यू. तर 30 धावा धावफलकावर 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळतात. स्पर्धेमध्ये शेवटच्या सामन्यापर्यंत सलग 3 चौकार, सलग 3 षटकार आणि सलग 3 विकेट घेणाऱ्या खेळाडूसाठी सन्मान्य संदीप मधुकर पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक देखील लावलं गेलंय. मानाची सन्मानाची प्रभाग क्रमांक 27च्या ही अभिमानाची स्पर्धा आदरणीय सन्माननीय कुंदनदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून साकारली जाणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या षटकाची सुरुवात अगदी पाहायला मिळते. ज्या रीतीने पहिल्या षटकाची सुरुवात झाली त्या रीतीने दुसऱ्या षटकाची सुरुवात आणि तिसऱ्या षटकाची सुरुवात आणि पहिल्या चेंडूवर ठोकलाय तो चौकार आणि फलंदाज देखील तोच वैभव कोळी. थँक्यू. 34 धावा धावफलकावर पहिल्या चेंडूवर चौकार ठोकलाय. झेल सोडल्यानंतर किती किंमत मोजावी लागते याचा विचार विनिमय आणि काउंटिंग मात्र आता करावी लागेल, कारण ज्या फलंदाजाचा झेल सोडलाय त्यांनी मात्र आक्रमकता स्वीकारली आहे. आता पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे. आता देखील सोडली आहे. फलंदाज तोच, क्षेत्ररक्षक देखील तोच आहे. दुसरं जीवनदान प्राप्त झालं आहे इथे मात्र वैभव कोहलीला. तत्पूर्वी मात्र 2 धावा पळून काढल्या जातात आणि 2 धावांनी धावफलकाचा विचार केला तर आतापर्यंत 36 धावा धावफलकावर. म्हटलं जातं ज्या वेळेला मैदानामध्ये संधी येत असतात त्यावेळेला त्या संधीचं सोनं करावं लागतं. जर आपण संधीचं सोनं केलं नाहीये तर मात्र इथून त्या संधी अलगजपणे हातातून निसटत जात असतात. त्या रीतीने मात्र इथे घडते की काय, थोडंसं प्रेशर वाढलाय. आता पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे, परंतु आता चूक होणार नाहीये आणि अखेरकाल ज्याच्यासाठी प्रयत्न चालू होता तो विकेट इथे मिळाला आणि धक्का क्रमांक 2 मच्छिंद्र नाना प्रतिष्ठानला लागला जाते तो. धावसंख्या धावफलकावर 2 बाद
36. थँक्यू. अगदी आपण पाहिलं तर 10 चेंडूंमध्ये 29 धावसंख्येचं योगदान देऊन वैभव बाद झालाय. परंतु चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपलं कार्यभाग करून गेलाय. आता मात्र पुढची जबाबदारी अतिश आणि साहिल, नवीन आलेला साहिल याच्यावर मात्र असेल. डाव सावरावा लागेल. धावा झालेत आतापर्यंत 36. परंतु वरुणचं कौतुक करावं लागेल. झेल सोडल्यानंतर देखील त्याने आत्मविश्वास ढासलू दिला नाही आहे आणि स्वतःच्या गोलंदाजीवर त्याने विश्वास ठेवून पुढच्या चेंडूवर पुन्हा एकदा संधी निर्माण करून झेलबाद विकेट घेतलाय. साहिल आलाय, चांगला चेंडू यासाठी मात्र ओळखला जातोय आणि कालचा दिवस मला आठवतोय. शेवटचं षटक वरुणने हाताळलं होतं आणि त्याने पाटील चॅलेंजर संघाला तो या स्पर्धेतील पहिला विजय प्राप्त करून दिला होता. तोच वरुण. चांगली कामगिरी जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. तर डॉट बॉलची सांगता 5 चेंडूंचा खेळ संपलाय. सलगचे 2 डॉट आले आणि आता मात्र चांगलं कमबॅक पाटील चॅलेंजर संघाकडून होत असताना जरूर पाहायला मिळतोय. धावसंख्येला लगाम घालणं गरजेचं होतं. ज्या फलंदाजाने धावसंख्या लुटली त्याला मात्र आता तंबूच्या रस्त्याने दाखवल्यानंतर आता नव्या आत्मविश्वासाने इथे मात्र नवीन ऊर्जेने खेळ मात्र चालू आहे तो पाटील चॅलेंजर संघाचा. शेवटचा चेंडू, काय गोलंदाजी होती. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर विकेट आणि त्यानंतर सलगचे 2 डॉट आल्यानंतर चांगली गोलंदाजी आणि आपलं स्वतःचा प्रयत्न चांगलं वरून याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू, धावा धावफलकावर स्थिरावली गेली. धावसंख्या 36. हा देखील बॉल पाहावा लागेल. पंचांकडे जरूर दाद मागितली होती परंतु पंचांनी दाद फेटाळली गेली आणि काय गोलंदाजी केली आहे. जे मागच्या 2 षटकामध्ये झालं नव्हतं ते इथे करून दाखवले ते वरुणने. 6 धावा खर्च करून 1 सफलता आणि शेवटचे 3 डॉट फेकून नक्कीच संघाचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम केलंय. आता सरासरीचा विचार केला तर 12.00च्या सरासरीने 36 धावा धावफलकावर आहेत. उर्वरित 12 चेंडूंमध्ये किती धावा येतील याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलंय. चला यानंतर टॉस साठी कॉल केला जातोय विनोद दादा प्रतिष्ठान आणि त्यांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळेल समायरा फायटर्स, दोन्ही संघाचे संघनायक. आपणास विनंती आहे की आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी सज्ज राहायचं आहे. शेवटचे 2 षटक शिल्लक आहेत. चौथ्या षटकासाठी पाटील चॅलेंजर संघाकडून राज कोहली गोलंदाजीच्या मार्कवर आणि तर त्याने विकेट हॅट्रिक घेतली तर आशिष झा यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. चांगला इथे मात्र खेळ चालू असताना कामगिरी महत्वाची होती गोलंदाज वरुणची. आता त्याच्याच पावलांवर पाऊल ठेवून इथे गोलंदाजी करावी लागेल.
अतिश सारख्या मोठ्या फलंदाजाला जर रोखलं तर सर्व काही मिळवलं पाटील चॅलेंजर संघाने. परंतु अतिश देखील कमी नाही आहे, कारण त्यांनी देखील सजवलेलं स्वप्न, त्याच्यावर दिलेली जबाबदारी, त्या जबाबदारीला अनुसरून इथे खेळ करावा लागेल. आतिशच्या बॅटमधून जसा चेंडू आलाय तसा पाठवलाय, बिग 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 हिट, षटकार, ज्याच्यासाठी अतिशय ओळख आहे. स्वतःला सिद्ध करत असताना या महत्वाच्या सामन्यामध्ये हा ठोकलाय महत्वपूर्ण सिक्स. रुद्र वडापाव सेंटरचे प्रोप्रायटर निलकंठ भंडारी यांच्याकडून पाटील चॅलेंजर्सच्या गोलंदाजांना विकेट हॅट्रिक साठी तब्बल 5,000चं रोख रक्कम पारितोषिक. चारही षटकांचा जर आपण विचार केला, पहिल्या 3 षटकांमध्ये पहिल्या चेंडूवर चौकार आलाय आणि चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूवर षटकार आलाय आणि धावसंख्येचा विचार केला तर 6 ने वाढली आहे. बऱ्याच कालानंतर धावफलक हललंय, 42 या आकड्यावर जाऊन पोहोचलं गेलंय, कारण आता स्ट्राईकला अतिश आलाय. अतिशच्या जर बॅटवर बॉल आला तर तो नक्कीच सीमारेषा नेहमीच ओलांडत असतो, ती खासियत आहे. आणि काल त्याला मात्र संघाचा सरसेनापती केलाय हे मात्र तो दाखवून देतोय. 42 धावा धावफलकावर, परंतु राज देखील कच्च्या गुरुचा चेला नाही आहे, त्याला देखील स्वतःला सिद्ध करावा लागेल. इथे आपल्या संघाला गरज आहे आणि ती गरज भागवावी लागेल. म्हटलं होतं एक तेरी एक मेरी, पहिली चूक झाली त्यानंतर चूक सुधरवली गेली आहे. आता आलाय तो डॉट बॉल. या चेंडूची गरज सध्याच्या घडीला आपण पाहतोय पाटील चॅलेंजर संघाला जास्तीत जास्त पाहिजे, परंतु इथे रेफर केलंय. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू असेल. फेअर डिलिव्हरी आहे आणि इथून रिव्ह्यू देखील लॉस झालाय मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान संघाचा, हे आपण दक्षता घ्या. डॉट बॉल असेल. चांगलं कमबॅक राज कोहलीच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा राज सज्ज झालाय. तर मात्र बॅटची एज घेतली होती. पुन्हा एकदा चांगलं कमबॅक. बॅट आणि चेंडू मध्ये हवा तसा संपर्क झाला नाही आणि चेंडू चालला यष्ट्यांच्या पाठीमागे. यष्टीरक्षक आहे. चांगली फिल्डिंग मयूर भंडारीच्या माध्यमातून, चांगलं कमबॅक गोलंदाज राजचं. गरज आहे आपल्या संघाला आणि ती गरज भरून काढत असताना जरूर पाहायला मिळतो तो राज. महत्वपूर्ण मॅच आहे. अभी नाही तो कभी नाही. जर इथून हारलो तर मात्र पुन्हा एकदा 365 दिवस वाट पाहावी लागेल. पुन्हा एकदा खोदून काढायचं होतं, परंतु थर्डमॅनच्या दिशेने चेंडू चाललाय. एकच धाव. आता मात्र डोक्याचा, गतीसोबत डोक्याचा वापर केलाय. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, त्यानंतर 2 डॉट आले, त्यानंतर सिंगल. चांगली गोलंदाजी. 4 चेंडूंचा खेळ संपलाय आणि आतापर्यंत धावा 4 मध्ये खर्च केल्या त्या 7 आणि एकूण धावसंख्या धावफलकावर 43. प्रथमतः फलंदाजी करत असताना पाहायला मिळते तो मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान साहिल कोहली. आतापर्यंत 3 डॉट खेळलाय मागच्या षटकामध्ये, परंतु स्वतःचं खातं आता उघडायचं आहे आणि संघाला देखील चांगली साथ द्यावी लागेल. अजून एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज राजची आणि जखडून ठेवलंय. आता मात्र थोडासा डिप्रेशन मध्ये जरूर असेल. आत्मविश्वास ढासळलाय की काय या फलंदाजाचा. शेवटचा चेंडू या चौथ्या षटकातील.
आता मात्र जसा स्लॉट मध्ये आलाय, चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू चाललाय अगदी प्लॉटच्या बाहेर. शेवटच्या चेंडूवर येतोय षटकार. जशी सुरुवात तसा शेवट पाहायला मिळतोय आणि 6ने मात्र धावा लागल्या धावफलकावर. आतापर्यंत मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान संघाच्या 2 बाद 49. चला टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे. समायरा फायटर्स आणि विनोददादा प्रतिष्ठान दोन्ही संघाचे संघनायक, आपण टॉस साठी सज्ज राहा. चला शेवटचं हाणामारीचं षटक शिल्लक असेल. षटकासाठी गोलंदाज पाटील चॅलेंजर संघाकडून आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजीच्या मार्कवर स्वयं. $49 धावा खर्च झाल्यात आतापर्यंत. 4 षटकांचा खेळ संपलाय. अप्रतिम अशी स्पर्धा. प्रभाग क्रमांक 27 प्रीमियर लीग दुसरा दिवस रात्र आपण पाहतोय. आणि अगदी आपण पाहतोय क्रिक लाईव्हच्या माध्यमातून चांगलं कार्यभाग या स्पर्धेला लाभलंय. 5 कॅमेऱ्याच्या साह्याने पूर्ण टीम एक क्षणचित्र टिपत असताना चला सुरुवात करायची आहे. भरपूर वेळ आपण वापरत्याची नोंद घ्या. स्वयं आलाय, स्वयं कोहली. शेवटचं महत्वाचं षटक हाताळते पाटील चॅलेंजर संघाकडून. आणि पहिलाच चेंडू अप्रतिम असा फटका. अतिशची जी ओळख आहे ती मात्र इथे दाखवली आहे. आणि विचार केला तर 5 षटकांच्या पहिल्या चेंडूवर मात्र चौकार षटकारांची आतिषबाजी. अर्धशतक कंप्लीट झाले. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 55 धावा या षटकाराच्या साह्याने कैलासवासी मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान संघाच्या आणि संघाचा सरसेनापती सध्याच्या घडीला आग ओकणारी फलंदाजी. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 3 षटकार आलेत. 55 वर 2. चौकार षटकार. प्रत्येक षटकाची सुरुवात या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाली, परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक गोलंदाजाने केलं. तेच करावं लागेल. पुन्हा एकदा खोदलंय झेलची संधी. चेंडू मात्र नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी चांगली परंतु सेफ झोन मध्ये पोहोचला गेला आतिश आणि 2 धावांनी धावफलक. आतिश साठी सुवर्ण संधी असेल. प्रत्येक षटकारासाठी सन्माननीय अजय कुमार यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. 2 धावांनी धावफलक 57 वर पोहोचलाय. तर शशी कोहली यांच्याकडून गोलंदाजाला सुवर्ण संधी असेल. सलगच्या 2 विकेटसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. लागोपाठच्या 2 विकेटसाठी हे पारितोषिक आलाय. दोन्ही बाजूनी पैशांचा पाऊस. एकाचं अस्तित्व राहील आणि एकाचं अस्तित्व संपून जाईल. इथे काय घडलंय? नो +6 7 धावेंचा बोनस आणि या 7 धावा येणाऱ्या कालामध्ये पाटील चॅलेंजर संघाची वाढणारी डोकेदुखी जरूर पाहायला मिळते. आणि धावसंख्या 7 ने वाढत असताना आतापर्यंत 64 धावा.
पुढचा बॉल मात्र फ्री हिट असेल आणि पुन्हा एकदा संधी असेल ती मात्र पूर्ण खुल्या मनाने खेळण्याची अतिश पाटीलकडे. फ्री हिटची संधी आणि त्या संधीचं सोनं इथे केलं जाईल का? क्रिकेटच्या मैदानावर येणाऱ्या संधीचं सोनं त्याच वेळी करायचं असतं, अन्यथा मात्र निसटून गेल्यानंतर वेळ देखील थांबत नसते आणि त्याप्रमाणे संधी देखील थांबत नाहीये. ज्या चुका झाल्या त्या विसरून पुन्हा एकदा नव्याने ऊर्जेने खेळायचं आहे. फ्री हिटचा बॉल होता आणि इथे रेफर केलाय गोलंदाजी करणाऱ्या टीम कडून. हा संतोष मामा यांच्याकडून प्रत्येक षटकाराला अतिसाठी 2000चं पारितोषिक असेल. व्हाईट बॉल आहे आणि रिव्ह्यू देखील लॉस. दोन्ही टीमचे रिव्ह्यू लॉस झालेत आणि उद्या देखील सुवर्ण संधी असेल प्रेक्षकांसाठी. हाय व कॅश साठी आयोजकांच्या माध्यमातून सरप्राईज गिफ्ट असेल, फक्त प्रेक्षकांनाच, खेळाडूंना नसेल, याची आपण नोंद घ्या. संतोष मामाकडून प्रत्येक षटकाराला अतिसाठी 2000 रुपये. फ्री हिटचा बॉल होता, संधी आली होती परंतु झेल देखील चांगला टिपला मयूरच्या माध्यमातून. फ्री हिटचा बॉल असल्या कारणामुळे डॉट बॉल घोषित केला जातोय आणि लागोपाठच्या 2 विकेटसाठी संघ मालक शशीदादा यांच्याकडून गोलंदाजाला 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. लाईन खराब आहे, पुन्हा एकदा हा चेंडू फेकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. अवांतर धावसंख्येत भरण आणि संघाची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली ती 66 या धावसंख्येवर. अजूनही या षटकातील चेंडू शिल्लक आहे ते 3 चेंडू. 66 झालेत, अजून किती येतील याकडे मात्र सर्वांचं लक्ष वेधलंय. फेकून दिलाय, मिस टायमिंग, झेलची संधी आणि इथे मात्र चांगला सेफ केलाय राजच्या माध्यमातून. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना मात्र फलंदाज बाद. तिसरा धक्का डीजे. सुरक्षित आहे, षटकार चेक करत होतो आणि तो सुरक्षित आहे. भरपूर पुढे जरूर असेल. एक धाव आणि दुसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद झालाय. 3 बाद धावसंख्या धावफलकावर 67 धावा. षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. यानंतर टॉस केला जाणार आहे. विनोददादा प्रतिष्ठान आणि त्यांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळेल समायरा फायटर्स. या 2 संघादरम्यान नाणेफेकीचा कॉल केला जाईल.
दोन्ही टीम कॅप्टन देखील आमच्या समेत जॉईन झाले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल. महत्वपूर्ण असे 2 चेंडू. आता मात्र बिग विकेट मैदानाच्या बाहेर, ज्याच्यासाठी रचलं होतं जाळं तो मासा जाळामध्ये सापडलाय. परंतु अतिशय फलंदाजी आवडली असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जबरदस्त फलंदाजी. 11 चेंडू आणि 29 धावसंख्येचं योगदान देऊन संघाचा सरसेनापती डगआउट मध्ये दाखल. जर यानंतरच्या चेंडूवर विकेट प्राप्त केली तर संघाचे संघ मालक शशीदादा यांच्याकडून गोलंदाजाला तब्बल 2000 रुपये. तो शेवटचा चेंडू असेल. टार्गेट सेट करणारा फलंदाज नवीन इंटर झालाय, कल्पेश मार्के. शेवटचा चेंडू सहज खेळून काढलाय. चेंडू हवेमध्ये आणि इथे 2000 मिळता मिळता राहिलेत आणि नुसतेच 2000 नाही राहिले तर धावांची किंमत मोजावी लागली. ती तब्बल 3 धावा पळून काढल्यात आणि 3 धावांनी धावफलक पाहिलं तर 70 धावा आणि 71 धावसंख्येचं लक्ष येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये ठेवलं गेलं ते पाटील चॅलेंजर संघासमोर. चला टॉस करायचा आहे. चला टॉस करून घ्यायचा आहे. दोन्ही टीम कॅप्टन 71 धावसंख्येचं लक्ष असेल. चला विनोद दादा टॉस करून घ्या. दोन्ही टीम कॅप्टन साहिल आणि विनायक जॉईंट व्हा. पुढच्या मॅचचा टॉस केला जाईल. तर टॉस इथे जिंकलाय टीम समायरा फायटर्स या टीमने आणि ही मॅच खूप इम्पॉर्टंट आहे कारण की मॅच आहे सुपर 6 साठी. तर टॉस जिंकलाय समायरा फायटर्स. विनायकाने या मॅच मध्ये तुमचा निर्णय काय असणार आहे? फील्डिंग करू.
तर फिल्डिंग करण्याचा निर्णय तुम्ही घेतला आणि समोर जर आपण पाहिलं तर साहिल आहे. तर विनोददादांचा सन्मान इथे मात्र केला जातोय. त्या सन्मानाचा स्वीकार त्यांनी करा. प्रभाग क्रमांक 27 प्रीमियर लीग सिडको मध्ये कित्येक वर्ष झाले ते कार्यरत आहेत विनोद दादा. So, जाऊया मैदानाकडे. पुन्हा एकदा सर्वांचं सरस स्वागत आहे. राज कोहलीला सुवर्ण संधी असेल. सलग 3 षटकार ठोकले तर आशिष झा यांच्याकडून 3,333 रुपयाचं पारितोषिक असेल आणि आमचे संघ मालक शशीदादा यांच्याकडून सलग 3 षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांना तब्बल 2,222 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि रुद्र वडापाव सेंटर निलकंठ भंडारी यांच्याकडून सलग 3 षटकार ठोकणाऱ्या फलंदाजाला 5,000 रुपये असतील. अगदी पैशांचा पाऊस, भलं मोठं डोंगर. 71 धावसंख्येचं फोडण्यासाठी सलामीची जोडी राज कोहली आणि वरुण ही सलामीची जोडी तैनात झाली आहे. तर गोलंदाजीच्या मार्कवर मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान संघाकडून गोलंदाज सज्ज झालाय अतिश पाटील. पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय स्टेट द ग्राउंड चेंडू चाललाय. राजच्या बॅट मधून येतोय हा मॅक्झिमम चौकार. जशी सुरुवात वैभव कोहलीने पहिल्या सत्रामध्ये दाखवली होती त्याला प्रत्युत्तर देत असताना हा येतोय चांगला फटका. तर रुद्र वडापाव सेंटर निलकंठ भंडारी यांच्याकडून सलग 3 षटकार ठोकणाऱ्या फलंदाजाला 10,000 रुपये. लागोपाठ 3 चौकारांसाठी 2,000 आणि लागोपाठ 3 षटकारांसाठी 10,000. चांगला फटका अगदी आपण पाहतोय. प्रोटेक्शन आहे.
तर चला तिसरे पंच ओव्हर स्टेप आपण पाय चेक करायचा आहे. तर विनंती असेल सर आपण या. फेअर आहे. तर रिव्ह्यू लॉस केलाय बॅटिंग टीमने, याची आपण दखल घ्या. हॅलो चेक. तर सन्माननीय मंगेशजी कोळी यांचं देखील इथं आगमन झालंय आणि संदीपजी भोईर यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी 5,000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. संदीपजी भोईर यांच्याकडनं 5,000 रुपयाचं कॅश प्राईज आहे विकेट हॅट्रिकसाठी टीम मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान या टीमसाठी. तर जाऊया मॅच कडे पुन्हा एकदा. अगदी रंगतदार मॅच आपल्याला पाहायला मिळेल. वरूनच्या बॅटमधून चांगला फटका अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय. मयंक आहे, चांगलं प्रोटेक्शन, फक्त एकच धाव. याच दरम्यान आपण पाहतोय आरपी शुगर चे ओनर राहुल शिरसाट यांचे भाऊ अमित दादा कोहली यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. प्रभाग क्रमांक 27 स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. जर बक्षीस लावायचं असेल तर कृपया करून निलेश कोहली यांच्याशी संपर्क साधा. तर निलकंठ भंडारी यांच्याकडनं प्रति चौकार आणि प्रति षटकारासाठी 500 रुपये आणि रोहित यांच्याकडनं 100 रुपये आणि निलकंठ भंडारी यांचे 200 रुपये आहेत प्रति चौकार आणि प्रति षटकारासाठी आणि रोहित यांच्याकडनं 100 रुपयाचा कॅश प्राईज आहे आणि निलकंठ यांच्याकडनं प्रति चौकार आणि प्रति षटकारासाठी तर सारिकाजी कोळी यांच्याकडनं षटकार हॅट्रिकसाठी 5,000 रुपयाचा कॅश प्राईज आहे राज कोळी यांच्यासाठी. चला 3 चेंडूंचा खेळ संपलाय. धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 6 धावा. 71 धावसंख्येचं लक्ष आहे. अगदी चांगला फटका, खाली क्षेत्र निवडलंय. राजच्या बॅटमधून अजून एक चौकार येतोय. आत्मविश्वास वाढवणारा हा चौकार असेल, कारण भलं मोठं लक्ष पार करत असताना सुरुवात चांगली होणं गरजेचं आहे. कोणती इमारत बांधत असताना जर पाया मजबूत झाला तर मात्र वरचे सर्व मजले चांगले होत असतात. तोच प्रयत्न करावा लागेल. पुढचा चेंडू अतिशय पाहायला मिळतोय. पूर्णपणे जबाबदारी राजच्या खांद्यावर असेल. चांगला फटका अलॉंग द कार्पेट आपण पाहतोय. मिड ऑनला चेंडू पकडला गेलाय. डॉट बॉलची सांगता. चांगला कमबॅक इथे मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतोय. तर सन्माननीय अतिथी अंकितजी म्हात्रे यांचं देखील इथे आगमन झालंय आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे या प्रभाग क्रमांक 27 प्रीमियर लीग मध्ये. शेवटचा चेंडू असेल. इथे मोठा फटका येणं गरजेचं आहे. मिस टायमिंग आहे. झेलचा प्रयत्न तिथे जरूर 2 क्षेत्ररक्षकांमध्ये टक्कर झालेली पाहायला मिळते. प्रीत बंद्रे आणि सिद्धी कोहली होता. दोघांमध्ये टक्कर पाहायला मिळेल. जर इजा झाली असेल तर जरूर कळवायचं आहे. सिद्धी
दुखापत असेल तर प्लीज आम्हाला सांगायचं आहे. एका षटकाचा खेळ संपलाय. हॅलो. तर गोलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे. किरण लालचंद्र कोळी यांच्याकडनं जर राज याची विकेट घेतली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज त्याला दिलं जाईल. तर धावा झाल्यात 12. बारा धावा धावफलकावर, 71 धावसंख्येचं लक्ष्य. 24 चेंडू आणि 59 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज वैभव कोहली. पहिल्या सत्रामध्ये त्याच्या बॅटमधून 29 धावा जरूर आल्या होत्या. चांगला चेंडू अगदी पाहायला मिळाला, परंतु पंचांचा इशारा. लाईन खराब होती. अवांतर धावसंख्येने भरणा. संघाची धावसंख्या जरूर पाहायला मिळते 13 धावा. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव आपल्याला पाहायला मिळाली. मागचं षटक अतिशय चांगलं पाहायला मिळालं. आणि आता मात्र स्वीट साऊंड पाहायला मिळालाय. जसा चेंडू आलाय तसा त्याला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वरूनच्या बॅटमधून हा येतोय षटकार. याच दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय आरपी शुगरचे ओनर राहुल दादा शिरसाट यांचे बंधू अमित दादा कोहली यांचे या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. चांगला फटका वरूनच्या बॅटमधून पाहायला मिळाला. याच फटक्यांची गरज आहे पाटील चॅलेंजर संघाला. दुसऱ्या बाजूने विचार केला तर आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी प्रत्येक डॉट बॉल महत्वाचा असेल. अजून एक आलाय. पहिला लॉंग ऑनच्या डोक्यावरून, परंतु आता ताकद कमी पडली आहे. मयंक होता तिथे आणि मयंकने टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाज वरूनचा खेळ. तर 2 चेंडूंचा खेळ संपलाय. आता मात्र समीकरण 22 मध्ये आपल्याला
52 धावसंख्येची गरज असेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय मयूर भंडारी, ज्याच्या खांद्यावर आता मात्र मोठी जबाबदारी असेल. हॅलो. तर 3-6 साठी 20,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे अविनाश कोळी यांच्याकडनं. आणि मयूर भंडारी यांच्यासाठी देखील 3 षटकारांसाठी 10,000 रुद्र वडापाव सेंटर यांच्याकडनं दिलं जाईल. निलकंठजी भंडारी, अविनाश कोळी यांच्याकडनं देखील 3 षटकारांसाठी 20,000 आहेत. बावीस चेंडू मध्ये 52 धावसंख्येची गरज आहे. सुपर 6 मध्ये जाण्यासाठी अजून एक संघ दाखल होईल. जो जिंकेल तो सुपर 6 मध्ये, परंतु जो हारेल तो मात्र पुन्हा एकदा 365 दिवसांची इथून वाट पाहावी लागेल. दरम्यान स्पर्धेचे प्रणिते कुंदनदादा म्हात्रे, त्यांच्या समवेत त्यांची पूर्ण मित्रपरिवार आपल्याला पाहायला मिळतोय. मयूर आलाय आणि मयूरने ठोकलाय लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. हा येतोय मॅक्झिमम षटकार. समीकरणाचा विचार केला तर षटकाराने पूर्णपणे समीकरण बदललंय. 21 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 21 मध्ये 46. पहिला पॉवर प्ले आणि पहिल्या पॉवर प्ले मध्ये 10 आल्या होत्या, परंतु आता वैभववर प्रतिहल्ले चढवल्यात. ज्या प्रतिहल्ले वैभवने पहिल्या सत्रामध्ये समोरच्या गोलंदाजांवर चढवले होते, त्याची परतफेड आता मात्र मयूर भंडारीच्या माध्यमातून त्याच्या गोलंदाजीवर करत असताना पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावफलकावर 25 धावा. आता 21 मध्ये 46 करायचे आहेत. कोणता संघ असेल? अजून एक ठोकण्याचा प्रयत्न, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मिड ऑनला साहिलच्या माध्यमातून धावा वाचवल्या गेल्या. डॉट बॉलची सांगता, चांगलं कमबॅक. तर 4 चेंडूंचा खेळ संपलाय. पॉवर प्ले क्रमांक 2 हाताळत असताना आता मात्र चांगलं कमबॅक वैभव कोहलीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चालू असलेली लढत आपल्याला पाहायला मिळते. पाटील चॅलेंजर्स यांच्या समोर मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान. आता मात्र जसा आला तसा पुन्हा एकदा बॅनरला हिट केला जातोय. पुल पॉवरफुल आणि हा सक्सेसफुल षटकार. आतापर्यंत या षटकामध्ये 3 षटकार आलेत, एक वाईट, अशा 19 धावा आणि एक सफलता आपल्याला जरूर पाहायला मिळते. मयूर आलाय आणि मयूर सांगतोय अजून मी बाकी आहे, माझ्यात क्षमता आहे आणि मी स्वतःला सिद्ध करण्यासाठी संघाला गरज आहे. संघ नायकाने माझ्यावर दाखवलेला विश्वास मी ते सार्थ करून दाखवीन, हे दाखवत असताना मयूर पाहायला मिळतोय. सुरुवात चांगली, शेवट गोड, परंतु जर मयूर टिकला तर मात्र आत्मविश्वास नक्कीच पाटील चॅलेंजर संघाचा वाढला जाईल. शेवटचा चेंडू असेल. आता मात्र मिस टायमिंग, झेलची संधी. झेल टिपला जाईल का? टिपला काय घडलंय मैदानामध्ये? तर रेफर केलाय. कोणाचा रेफर आहे? बॅटिंग टीमचा रिव्ह्यू लॉस झालाय. पंच जर आपला असेल तरच तो गृहीत धरला जाईल. चला, पंचांचा निर्णय हा अंतिम इथे ठरला जाईल. 2 षटकांचा खेळ संपला आणि मयूर भंडारी देखील बाद होत असताना पाहायला मिळतोय. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून साकारला जात होता, परंतु इथे मोह आवरला नाहीये आणि त्या मोहामध्ये सापडलाय. धावसंख्या धावफलकावर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 31. आता 18 चेंडू आणि 18 मध्ये 40 करायचे आहेत.
चला थोडासा स्पीड वाढवा विनंती आहे, कारण आपल्याला अजून हॅलो. 2 सामने खेळवायचे आहेत. तर लगातारचे 6 षटकार जर कोणताही बॅटर्स या मॅच मध्ये लगावतोय तर 20,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल अविनाश कोळी यांच्याकडनं. 18 चेंडू आणि 40 धावांची गरज. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज मयंक म्हात्रे एकाच संघामध्ये त्यांचे वडील देखील आहेत. पिता पुत्र एकाच संघामध्ये खेळ करत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. प्रभाग क्रमांक 27 मध्येच हे घडत असताना नेहमीच पाहायला मिळतोय. 18 चेंडू 40 धावसंख्येची गरज महत्वपूर्ण षटक असेल. इथून जर धावा रोखल्या तर मात्र पुन्हा एकदा आत्मविश्वास इथून सामन्यामध्ये पाहायला मिळेल तो मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान संघाचं. 18 चेंडू आणि 40 धावा. पहिला चेंडू इथे मात्र झुरू पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू, पंचांची दंडात्मक कारवाई पाहायला मिळते. तर मात्र समीकरण पुन्हा एकदा चेंज. 18 मध्ये 39 धावा. हॅलो. तर विकेट हॅट्रिक साठी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे अविनाश कोळी यांच्याकडनं. आता मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अचूक टप्पा आणि अचूक लाईन अगदी वापर केला जातोय मयंकच्या माध्यमातून. डॉट बॉलची सांगता सोडून दिला होता, अपेक्षा होती राजला, परंतु फेअर डिलिव्हरी होती, त्यामुळे डॉट बॉलची सांगता. आता मात्र हा व्हाईट बॉल असेल. दोन्ही हात समांतर जरूर पाहायला मिळत आहेत. अवांतर धावसंख्येत भरणा. संघाची धावसंख्या 33. आणि या मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये आपल्याला भिरकावण्याचा प्रयत्न फसला गेलाय. अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय. फंबलिंग पाहायला मिळालं. जशी संधी मिळाली त्या संधीचं सोनं करत असताना एकीला दुहेरीमध्ये कन्व्हर्ट केलं आणि 2 धावा बलकावल्या गेल्यात. या मॅच मध्ये आपण पाहतो इन ऍक्शन मध्ये अगदी यष्टांच्या पाठीमागे आपल्या आगरी कोली समाजाचा एक आणि बेलापूर गावचा मान सन्मान प्रीत बंद्रे हा इन ऍक्शन मध्ये फिल्डिंग करत असताना पाहायला मिळतो. आणि त्यांची मॅच पाहण्यासाठी त्यांचे पिताश्री गोरक्षनाथ बंद्रे देखील या मैदानावर दाखल झाले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. हा देखील सोडून दिला आहे, परंतु हा डॉट आहे. काय गोलंदाजी होते. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन स्वतःला सिद्ध केलं इथून मयंक म्हात्रेंनी. ज्यासाठी मात्र माझ्या खांद्यावर जबाबदारी दिली आहे त्या जबाबदारीला अनुसरून मी गोलंदाजी करतोय याचं भान त्याला आहे. ही गरज आहे मच्छिंद्र नाना प्रतिष्ठानला, कारण पहिल्या 2 षटकांमध्ये धावा खर्च झाल्यानंतर आता थोडासा अडचणीमधून बाहेर काढायचा असेल तर ही गोलंदाजी महत्वाची असेल. आता मात्र मिस टायमिंग आहे. आतिश कडून चूक. झेल सोडला गेलाय. अगदी सहज सोपा झेल आतिशच्या माध्यमातून सुटणं भरपूर कठीण असतं, परंतु ते झेल देखील सोडलं गेलंय. राजला मात्र संधी मिळाली आहे. आता मात्र राजला इथून दाखवावं लागेल. धावसंख्या धावफलकावर 36 धावा आणि आता अजून करायच्या आहेत त्या. येणारे चेंडू शिल्लक असतील. 14 चेंडू आणि 35 धावा.
ता मात्र भिरकावलाय, मिस टायमिंग. आता चूक होणार नाहीये. चेंडू खाली मात्र सिद्धू आला आणि त्याने इथे मात्र मंदारची विकेट घेतली आहे. फलंदाज बाद. चांगली गोलंदाजी 5 चेंडूंमध्ये. अगदी आपण पाहतोय 5 धावा खर्च केल्यात आणि एक विकेट, महत्वपूर्ण विकेट देखील बळकावली आहे, ज्याच्यासाठी या तिसऱ्या षटकासाठी इथे मात्र दाखल केलं गोलंदाजीसाठी. त्याने मयंकने मात्र इथे स्वतःला सिद्ध केलंय. संघाला गरज आहे आता थोड्याशा अडचणी वाढल्या जातील पाटील चॅलेंजर संघाच्या, कारण 18 मध्ये 40 पाहिजे होते, ते 5 मध्ये खर्च केल्या त्या 5 धावा आणि आता समीकरण 13 मध्ये 35 ची गरज आहे. आता मात्र चांगला चेंडू मात्र मिस झालाय. ही गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. महत्वाच्या क्षणाला 5 धावांचं षटक हाताळलंय मयंक संदीप म्हात्रे याच्या माध्यमातून. आता मात्र समीकरण आलंय 12 चेंडू आणि 35 धावा. बारा चेंडू आणि 12 मध्ये 35 ची गरज आहे. महत्वपूर्ण मॅच आहे. इथून जिंकलात तर मात्र या स्पर्धेतील चौथा संघ सुपर 6 मध्ये दाखल होणारा असेल आणि मात्र हारलात तर मात्र मैदान या टुर्नामेंटच्या बाहेर जावं लागेल. महत्वपूर्ण सूचना असेल, सुपर 6 मध्ये दाखल होणाऱ्या सर्व संघातील संघ नायक आणि संघ मालकांना सूचना पुरवण्यात येते. आपण आजच्या या शेवटच्या मॅच मध्ये इथे थांबायचं आहे, कारण उद्याच्या दिवसात सुपर 6 चा ड्रॉ इथे मात्र केला जाईल, याची आपण नोंद घ्या. बारा चेंडू 35 ची गरज. तर मात्र गोलंदाजीच्या मार्कवर 40+ लिजंड, भरपूर वर्षाचा अनुभव संदीप म्हात्रे. पहिला चेंडू अगदी स्विंग इन मिस. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाहीये. चांगलं यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळतोय यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. साहिल चांगलं यष्टीरक्षण करत असताना पाहायला मिळतोय. तर मात्र 11 मध्ये 35. अगदी स्ट्रेट द ग्राउंड चेंडू खेळून काढलाय क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा आलस मात्र पाहायला मिळाला. फेकी थोडीशी खराब. जशी संधी मिळाली तसं संधीचं सोडणं. आता मात्र 10 मध्ये 33. 10 चेंडू आणि 33 ची गरज आहे. महत्वपूर्ण असे 4 चेंडू असतील. 4 मध्ये कमीत कमी 2 ते 3 मोठे फटके आले तर मात्र या सामन्यामध्ये मजा पाहायला मिळेल. अन्यथा मात्र वर्चस्व गाजवतील ते मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान. दहा चेंडू 33 धावा. आता मात्र भिरकावलाय आणि चेंडू चाललाय आर पार सीमा रेषा पलीकडे. राज्य बॅट मधून येतोय हा आजच्या दिवसातला गगनभेदी षटकार. तर मात्र 9 चेंडू आणि 27 धावसंख्येची गरज. एक आलाय, अजून किती येतील. महत्वपूर्ण असे 3 चेंडू मात्र कोट्यातले महत्वाचे असतील ते मच्छिंद्र नाना प्रतिष्ठानसाठी संदीप म्हात्रे यांच्या. आणि दुसऱ्या बाजूने विचार केला तर जी संधी
जो झेल आणि संधी जी मिळाली राजची त्याला आता मात्र सिद्ध करावं लागेल. मिळालेल्या संधीचं सोनं करावं लागेल. आत्ताच वेळ आहे. जर वेळ निघून गेली तर मात्र पुन्हा एकदा 1 वर्ष वाट पाहावी लागेल या स्पर्धेची. इतक्याच ताकदीची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय कुंदनदादा म्हात्रे यांच्या संकल्पनेतून साकारली जाणारी स्पर्धा प्रभाग क्रमांक 27 प्रीमियर लीगचं हे पर्व क्रमांक पहिलं. अजून एक ठोकलाय परंतु पाहावं लागेल ताकद. इथे पुन्हा एकदा झेल सोडलाय. दुसऱ्यांदा जीवनदान प्राप्त झालाय परंतु कोणती धाव घेतलेली नाहीये. आता 8 चेंडू आणि 8 मध्ये 27 करायचे आहेत. आठ चेंडू 27 धावसंख्येची गरज आहे. पूर्णपणे जबाबदारी राजच्या खांद्यावर. फटका सजवलाय. चेंडू चाललाय. अगदी शेवटच्या क्षणाला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. आता समीकरण येऊन ठेपलंय. 7 चेंडू आणि 7 मध्ये करायच्या आहेत त्या 25 धावा. सात मध्ये 25. शेवटचा चेंडू असेल. आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये 10 धावा खर्च केल्यात. ठोकलाय स्ट्रेट द ग्राउंड परंतु मिस टायमिंग आहे. गोलंदाजी वडील करत होते आणि झेल टिपलाय मुलाने. एक मोठा धक्का लागलाय पाटील चॅलेंजर संघाला. राज कोहली मैदानाच्या बाहेर. चार षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावर 46 धावा. आता मात्र 6 चेंडू आणि 25 ची गरज. सामना होता कुठे आणि आता मात्र आलाय कुठे. 18 मध्ये 40 ची गरज होती. आता 6 मध्ये 25 म्हणजे मागच्या 12 चेंडूंवर फक्त आल्या त्या 15 धावा. पिता पुत्रांनी कमाल केली आहे मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान संघासाठी. आता कोणाच्या खांद्यावर जबाबदारी असेल. 6 मध्ये 25 आणि गोलंदाज वापरला जातोय. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. स्वयं स्ट्राईक एंडला संचित. गोलंदाजीच्या मार्गावर गोलंदाजीसाठी साहिल आलाय. 6 मध्ये 25. पहिल्या चेंडूपासून आता मात्र प्रतिहल्ला करावाच लागेल. जर पहिल्या 2 चेंडूमध्ये मोठे फटके आले तर मात्र चांगला आत्मविश्वास वाढला जाईल आणि विजयाची हमी देणारे 2 फटके असेल. त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा. अनुभव आहे. आता अनुभव याच वेळेला त्या अनुभवाचा वापर करावा लागेल. नाव आहे फलंदाज संचित उर्फ बापू. मिस टायमिंग आहे परंतु सुरक्षित आहे. 2 धावा. आता मात्र 5 मध्ये करायच्या त्या 23. थोडस ताकद कमी पडली संचितची. अन्यथा मात्र चेंडू मैदानाच्या बाहेर गेला असता. तर मात्र 5 मध्ये 23 करायचे आहेत.
5 चेंडू आणि 23 धावसंख्येची आवश्यकता. 5 बॉल 23. काय सामना रंगलाय. वाईट बॉल. 5 मध्ये आता मात्र 22 ची गरज असेल. 5 चेंडू आणि 22 धावांची गरज. नेक्स्ट मॅच आपल्याला इन ऍक्शन मध्ये दोन टीम पाहायला मिळतील. एका बाजूला विनोददादा प्रतिष्ठान आणि एका बाजूला समायरा फायटर्स. दोन्ही टीम आपण सज्ज राहा. यानंतर लगेच आपला सामना खेळवला जाईल याची आपण दखल करायची आहे. 5 मध्ये 22. मिस टायमिंग. जेलची संधी. यष्टेंच्या पाठीमागे होणार नाही चूक. आणि अजून एक फलंदाज बाद. धक्का क्रमांक लागला जातो इथून. चौथा 5व्या क्रमांकाचा धक्का लागलाय तो संचितच्या माध्यमातून. अजून एक फलंदाज बाद. हा देखील झेल. फलंदाज आलाय काय आणि फलंदाज चाललाय काय. बॅक टू बॅक 2 विकेट. सामन्याची हवाच पूर्णपणे काढून टाकली जाते. सुपर 6 मध्ये जाण्यासाठी मात्र दार थोटावलंय मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान संघाचं. परंतु पाटील चॅलेंजर्स चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून जरूर या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. फलंदाज रवी मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. होत्या नव्हत्या त्या आशा अपेक्षा आकांक्षा मात्र आता माती मोल झाल्यात पाटील चॅलेंजर संघाच्या. विकेट हॅट्रिकची संधी होती परंतु ती एक धाव पाहायला मिळते. 2 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज. कोणालाही वाटलं नव्हतं या पद्धतीचा हा सामना रंगला जाईल. तर मात्र भिरकावला जरूर. क्षेत्ररक्षक आहे त्याने टिपलाय झेल आणि संपलाय स्वयंचा खेळ. शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि शेवटच्या चेंडूसाठी नवीन फलंदाज आतमध्ये जरूर एंटर होईल. चला लवकरात लवकर मैदानामध्ये जा प्लीज. फलंदाजाला विनंती असेल. शेवटचा चेंडू आहे आणि पूर्णपणे सामन्यावर अधिराज्य गाजवलंय मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान या संघाने. विराजदादा पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा संघ जरूर पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल. 1 बॉल आणि 21 धावसंख्येची गरज. आणि इथे मात्र विजय संपादन केलाय. स्पर्धेतील सुपर 6 मध्ये जाणारा चौथा संघ इथून आपल्याला सापडलाय. तो आहे मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक हॅलो पाटील चॅलेंजर संघ. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल आपलं देखील आभार असेल. तर चला राज कोळे आणि वरुण कोळे आपण या. आपल्यासाठी जे कॅश प्राइज होतं ते आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. वरुण कोळे आणि राज कोळे आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच
वैभव कोळी ठरला या मॅचचा हिरो आणि आपण लगेच या